जातील. त्यांनी दिली प्रेरणा देश सेवेला खरी. अशा राणीची कथा सांगणारा मी आज येथे उभी. आज मी तुम्हाला मराठ्यांच्या शूर, धाडसी आणि बुद्धिमान राणी तारा राणीबद्दल सांगणार आहे. त्या इतिहासात भूमध्याच्या राणी मानल्या जातात. तारा राणीचा जन्म 1675 मध्ये सातारा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील सर सेनापती हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते. त्यामुळे घरातूनच तारा राणीला देशप्रेम आणि शौर्य शिकायला मिळाले. लहानपणापासून त्यांना हुशार आणि जिज्ञास होत्या. तारा राणी या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या. त्यामुळे तारा राणी या मराठा साम्राज्याचा सर्वात मोठ्या भाग बनल्या होत्या. त्या फक्त राणी नव्हत्या तर सर्वांना आधार देणाऱ्या आईसारख्या होत्या. काही काळाने राजाराम महाराज गेल्यानंतर सर्वांना वाटले की आता मराठ्यांचा राज्य कमजोर. पण तारा राणी हार मानायला तयार नव्हत्या. त्या स्वतः सैन्याची काळजी घेतली, जबाबदारी घेतली आणि त्यांना सांगितले आपण आपल्या राज्यासाठी आपण कोणत्याही लढाई जिंकू शकतो. त्या घोड्यावर बसून रणांगणात उतरल्या आणि त्याने हातात तलवार घेतली आणि स्वतः लढल्या. त्यावेळेस औरंगजेबाने त्यांच्यावर मोठा हल्ला केला होता. पण तारा राणींनी धाडस दाखवले आणि औरंगजेबाला मागे हटायला भाग पाडले. इतिहास सांगतो तारा राणींनी मराठा राज्य टिकवून ठेवलं. त्या नसत्या तर मराठा साम्राज्य कदाचित संपलं असतं. त्यांनी फक्त युद्ध केलं नाही, त्यांनी लोकांची काळजी घेतली, सैनिकांना अन्न राहण्याची सोय केली आणि जखमी सैनिकांना उपचारही केली. सन 1761 मध्ये तारा राणीचं निधन झालं. त्या आता आपल्यात नाही पण आपल्या संस्थेमुळे त्या आपल्या मनात कायम राहतील. त्या जरी प्रत्यक्षात नाही तरी त्या आपल्या मनात आणि कायम आणि इतिहासात सैलेलं आहे. व एवढेच बोलून मी माझे भाषण इथे संपवते. जय महाराष्ट्र. धन्यवाद.